गुरुदैव दत्त. स्वतःशीच असलेला उपमन्यूचा संघर्ष. श्री गुरुचरित्र 16व्या अध्यायात धौम्य ऋषी आणि त्यांचा शिष्य उपमन्यूचं वर्णन माणसाचं स्वतःशीच असलेल्या अंतर्गत युद्धाचं अत्यंत प्रभावी उदाहरण आहे. उपमन्यूला अति खाण्याची सवय होती आणि त्यामुळे स्थूल होऊन अभ्यासाच्या वेळी त्याला आळस यायचा. आपल्या या दुर्बलतेवर मात करणं हेच त्याचं स्वतःशी युद्ध होतं. धौम्य ऋषींनी हे ओळखून त्यांनी उपमन्यूला निरनिराळ्या कठोर आज्ञा दिल्या. प्रथम त्यांनी भिक्षा आश्रमामध्ये आणून देण्याची आज्ञा दिली. या आज्ञेचं पालन करून भूक भागवण्यासाठी उपमन्यू पुन्हा दुसरीकडे भिक्षा मागतो हे समजल्यानंतर धौम्य ऋषींनी त्या गोष्टीलाही मनाई केली. त्यानंतर उपमन्यूनं आश्रमातील गायींचं दूध प्यायला सुरुवात केली. तेही थांबवण्याची आज्ञा धौम्य ऋषींनी दिल्यानंतर उपमन्यू वासरं दूध पीत असताना खाली गळणारं उष्ट दूध प्यायला सुरुवात केली. त्यालाही मनाई केल्यानंतर शेवटी उपमन्यू दुधासारखा वाटणारा रुईच्या पानांचा रस पीत असताना त्याचे थेंब डोळ्यामध्ये पडून तो आंधळा झाला. परंतु त्या अवस्थेत देखील उपमन्यूनं गुरूंची आज्ञा भंग केली नाही. वाईट सवयींवर विजय मिळवणं म्हणजे स्वतःच्याच वासनांशी लढा असतो. भूक, वेदना आणि शेवटी अंधत्वावरही मात करताना उपमन्यूची आत्यंतिक गुरुनिष्ठा होती. या चिकाटीनं प्रसन्न होऊन धौम्य ऋषींनी देवांचे वैद्य अश्विनी कुमारांचं आवाहन करून उपमन्यूला पुन्हा दृष्टी दिली आणि आशीर्वाद दिला. आत्मसंयम, गुरु आज्ञेचं पालन आणि दृढनिश्चयाच्या बळावर स्वतःमधील दोषांवर विजय मिळवता येतो. स्वतःवर विजय मिळवणं हेच खरं यश आहे. गुरुदैव दत्त.